ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। आज संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे, परंतु या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यव्यापी आंदोलनाची देखील उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली आहे। मी सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आहे। शिवसेना भवन परिसरामध्ये देखील या आंदोलनाचे ठिकठिकाणी बॅनर आणि भगवे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आज संध्याकाळी सामना होणार आहे, या सामन्याला पूर्णपणे या सामन्यावर देशप्रेमींनी बहिष्कार टाकावा असं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं आणि माझं कुंकू माझा देश असं अभियान जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कारण की ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर झालं तर त्यानंतर भाजपच्या वतीनं हर घर सिंदूर जे आहे ते हे अभियान राबवण्यात आलं होतं, परंतु त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना खून और व्यापार एक साथ नहीं होगा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर क्रिकेट आणि खून एकत्र कसं काय होऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यालाच विरोध म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं देखील होणार आहेत। पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन अशा आशयाचे बॅनर जे आहे ते ठिकठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना भवन परिसरामध्ये देखील या ठिकाणी महिलांच्या वतीनं जे आहे ते आंदोलन केलं जाणार आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये महिलांच्याच वतीनं जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलन केलं जाईल असं काल घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर आता आपल्याला ठिकठिकाणी बॅनर जे आहेत ते बॅनर लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ खरं तर या ठिकाणचं आंदोलन होणार आहे। मुंबईमधील भारत माता करी रोड नाका गिरगाव या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे ते ठाकरेंच्या पक्षाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन कृष्णासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।